असं दिसेल की कोविडच्या आधी ज्या लोकांनी आपल्या व्यवसाय वृद्धीच्या नावाखाली असेट्स निर्माण केल्या, त्याच्यासाठी कर्ज घेतली, त्यांच्यावरती सगळ्यात अधिक समस्या आहे. पण अशी जी बिझनेस मॉडेल्स आहेत की दे आर लीन, ज्यांच्याकडे स्वतःचं रिअल इस्टेट निर्माण करण्याची आवश्यकता नाही, इंटेलेक्च्युअल कॅपिटल इज देअर रिअल इस्टेट, टेक्नॉलॉजी इज देअर रिअल इस्टेट, आणि त्यासाठी त्यांनी कर्ज उभा करण्याची त्यांना गरज नाही. त्याच्यामध्ये त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने नेटवर्क्सनी काम ते करू शकलेले आहेत, काम उभं करू शकलेले आहेत, तंत्रज्ञानाची काही निर्मिती करू शकलेले आहेत. अशा बिझनेस मॉडेल्सना आता काही अडचण नाही. परंतु सर्वप्रथम अर्थसंकेतच्या माध्यमातून डॉक्टर अमित बागवे आणि सौ रचना बागवे खूप धडाडीने अर्थसाक्षरता वाढवण्यासाठी काम करत आहेत आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण आज मराठी समाजाची साधारणतः मानसिकता अशी आहे की एखादा राजकारणावरचा व्हिडिओ आला किंवा राजकारणाची चर्चा जर रंगली किंवा तो फड जमला तर हजारो माणसं त्यात सामील होतात. परंतु अर्थविषयक चिंतनाला किंवा काही त्यातनं प्रबोधनासाठी मात्र त्या मानाने मराठी माणूस हा पटकन तयार होत नाही. अर्थात ही त्यांच्याच प्रयत्नाने आणि अनेक इतरांच्या प्रयत्नांनी ही परिस्थिती हळूहळू बदलते. मला त्यांनी सांगितलं की आपल्यापैकी कितीतरी जण हे व्यावसायिक आहात आणि काही आपले गुंतवणूकदार देखील आपण असाल आणि त्यामुळे ही सजगता अतिशय महत्वाची आहे. अर्थसाक्षरतेतून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या परिवाराचा, कुटुंबाचा लाभ होतो. त्यातून आपण आपल्या व्यवसायाकडे अधिक सजगतेने बघू शकतो, आपली गुंतवणूक आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्या सर्वाचा खरं म्हणजे फायदा होण्यासाठी ही अर्थसंकेतच्या माध्यमातून जे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत ते अभिनंदनीय आहेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज जेव्हा ह्या कार्यक्रमाच्या बद्दल मला अमितने विचारलं आणि त्यांनी एक त्याचं प्रमोशनसाठी एक ज्याला आपण म्हणतो की एक कोलॅटरल बनवलेलं होतं, त्याच्यावरती माझं ज्येष्ठ अर्थतज्ञ असं त्यांनी उल्लेख केला होता आणि मग मी त्याला फक्त म्हटलं की बाकी सगळं चांगलं आहे, फक्त त्या ज्येष्ठ अर्थतज्ञ काढून टाक आणि अर्थ अभ्यासक मला म्हणव. खरं म्हणजे मंडळी, ह्या आर्थिक क्षेत्रातल्या चारही महत्वाच्या प्रोफेशनल परीक्षा आहेत. मग सीए आहे, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी आहे, कंपनी सेक्रेटरी आहे, सीएफए आहे. मी अमेरिकेतली सीएफए सुद्धा लेव्हल 2 त्यावेळेला उत्तीर्ण झालो. भारतातल्या चारही परीक्षांमध्ये मी राष्ट्रीय गुणवत्तेमध्ये आलो. सीए मध्ये 11वा आणि बाकीच्या तिन्ही परीक्षांमध्ये पहिल्या 3मध्ये. आणि त्यानंतर IITतनं 6 वर्ष अभ्यास करून पीएचडी पूर्ण केलं. आणि पीएचडी पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात जाणवलेली गोष्ट म्हणजे आपलं अज्ञान आपल्या ज्ञानापेक्षा. कारण आपला समज असतो की आपल्याला माहिती आहे, परंतु शाखा एवढ्या प्रचंड आहेत की त्यातली आपल्याला अतिशय अल्प माहिती असते. आणि म्हणूनच मी त्याला असं म्हटलं की मला अर्थ अभ्यासक म्हणावं, कारण ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडींचा एका माणसाला अभ्यास करणं आणि ते संपूर्णपणे त्याच्यावरती अधिकाराने बोलणं ही काही सहज सोपी गोष्ट नव्हे. आणि त्यात जो मला विषय दिलेला आहे तो विषय आहे भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील वाटचाल. आणि त्यामुळे आपण जेव्हा पुढील वाटचालीचा विचार करतो त्यावेळेला भविष्यात काय घडणार आहे ह्याचा आपण विचार करत असतो. आणि हा जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा त्याला इंग्रजीमध्ये क्रिस्टल बॉल ग्लेझिंग असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या समोर एखादा मोठा जादूचा तो क्रिस्टल असावा आणि त्याच्यावरती आपण डोकावून बघावं की भविष्यात काय घडणार आहे. आता आपण म्हणतो आपल्या परंपरेमध्ये की ब्रह्मदेव सोडून बाकी कोणाला माहिती नाही की काय भविष्यात होणार आहे. पण तरी सुद्धा मला जी जबाबदारी दिलेली आहे की ते काही प्रमाणामध्ये आडाखे काय बांधता येतील की काय अर्थव्यवस्थेमध्ये होत आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, या सगळ्याची आपण आज चर्चा करणार आहोत. आज ज्या आपण परिस्थितीतून जातोय ती परिस्थिती गेले 6 महिने झाले त्याला निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे चीनमध्ये रुग्ण सापडले ते काही 2020 मध्ये नव्हे तर ते 2019च्या नोव्हेंबरमध्येच त्यांना रुग्ण सापडायला सुरुवात झाली होती. परंतु त्याचं मोठ्या प्रमाणावरती जे भीषण स्वरूप आपल्या समोर आलं ते चीनमधनं जेव्हा इटली आणि इराणमध्ये त्याचा प्रसार जेव्हा झाला त्यावेळेला त्याचं भीषण स्वरूप समोर यायला सुरुवात झाली. आणि म्हणता
जसा एखादा वडवानल हा एखाद्या मोठ्या जंगलामध्ये सहज पसरतो, तसं संपूर्ण जगामध्ये हा वडवानल पसरला. अर्थात ती परिस्थिती येण्याच्या आधी जगामध्ये कुठल्या प्रमाणात काय प्रकारचे बदल होत होते याचा आपण जर थोडा विचार 5 मिनिटांमध्ये केला, तर भविष्यामध्ये काय बदल हे अधिक वेगाने होणार आहेत ह्याचाही आपण अंदाज बांधू शकतो. त्यातले जे महत्वाचे बदल हे जगामध्ये कोविडच्या आधीच होत होते, त्याचा मी एक पटकन उल्लेख करतो. आणि ते बदल असे होते की एक सगळ्यात आपल्याला असं दिसेल की एक राष्ट्रीयत्वाची भावना जगातल्या अनेक देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत होती. आपल्या भारतामध्ये आपण मेक इन इंडिया म्हणू, जे अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांनी जी काही पावलं उचललेली होती, ब्रेक्झिटचा जो पूर्ण विषय आहे तो सुद्धा या एकाच प्रकारे राष्ट्रीयत्वाच्या भावनेवरतीच आधारित आहे. अशा सर्वच प्रकारची ही राष्ट्रीयत्वाची भावना ही जगामध्ये निर्माण होत होती. आणि त्याचंच एक स्वरूप आपल्याला अमेरिका आणि चीन ह्याच्यामध्ये जे झालेलं एका प्रकारे जे व्यापारी युद्ध ज्याला म्हणता येईल, ते व्यापारी युद्ध हे त्याचाच पडसाद होतं. आणि त्याचबरोबर इतर जे काही प्रवाह आहेत त्याच्यामधले काही उल्लेखनीय प्रवाह असे की एका प्रकारे आपण असं म्हणू की जगामध्ये आतापर्यंत प्रत्येक गोष्ट ही माझ्या मालकीची असली पाहिजे. माझं वाहन म्हणजे गाडी माझ्या मालकीची असली पाहिजे, माझं घर माझ्या मालकीचं असलं पाहिजे. काही प्रमाणात ते योग्यही आहे, पण त्याचा जो अतिरेक जगामध्ये झाला ज्याच्यामधनं अनेक चुकीच्या गुंतवणुका केल्या गेल्या, रिअल इस्टेटमध्ये लोकांचे मग मोठ्या प्रमाणावर पैसे वळले आणि त्यातनं ज्या अडचणी निर्माण झाल्या त्याचं आपण गेल्या दशकामध्ये दर्शन घेतलं. पण आता त्याच्यापासून थोडंसं दूर म्हणजे जसं आपण कदाचित तुमच्या वाचनात आलं असेल की टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी असं घोषणा केली की यापुढे मी माझ्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहणार नाही आणि त्यांचं जे घर आहे ते पण ते विकण्यासाठी आता निघालेले आहेत. म्हणजे एक मोठा प्रवाह असा आहे आणि जो येणाऱ्या काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती तो आपल्याला दिसेल, विशेषतः वाहन उद्योगामध्ये, की माझ्या मालकीचं वाहन आणि त्याचं मी शेजारा पाजाऱ्यांना माझी श्रीमंती कशी आहे दाखवण्यासाठी मोठी घरं, मोठी वाहनं, हे जे एका प्रकारे मानवी एक हाव किंवा ऑब्सेशन निर्माण झालेलं होतं त्याच्यापासून जग दूर व्हायला सुरुवात झालेली. त्यामुळे जे बदल जगातल्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये झालेले आहेत ते म्हणजे ऑटोमोबाईल ही वस्तू विकण्याची गोष्ट नसून ऑटोमोबाईल ही सेवा आहे, मोबिलिटी ऍज अ सर्व्हिस, अशा प्रकारची रचना आपल्याला अधिकाधिक येणाऱ्या काळामध्ये निर्माण होईल असं दिसेल. कारण एक गोष्ट लोकांच्या ध्यानात आली की मोठ्या प्रमाणावर ही जी खरेदी केलेली घरं असतील, जी गुंतवणूक म्हणून खरेदी केलेली असतात किंवा वाहनांची जी खरेदी झालेली असते त्याचा उपयोग विनियोग होत नाही आणि जग हे आता अधिकाधिक एफिशियन्सीकडे वळत आहे. कुठल्याही गोष्टीचा विनियोग पूर्णपणे व्हायला पाहिजे. जगामध्ये वाहनाची वापराची जी सरासरी आहे ती साधारण 5 ते 10% हे वाहनाचा वापर होतो. बाकी 90 ते 95% वाहन हे रस्त्यावरती किंवा पार्किंग लॉटमध्ये स्थिर असतं. 5 ते 10% ते प्रत्यक्ष वाहतूक करत असतं. ही जगाची सरासरी आहे. मग ही जर सरासरी असेल तर ह्या वाहनामध्ये गुंतवणूक का करायची? आणि ही कुठलाही उद्योजक आपली कुठलीही कपॅसिटी कधीही वापर न करता कधीही ठेवत नाही. त्याचा प्रत्येक गोष्टीचा वापर कसा होईल हा बघत असतो. पण वाहन हे आतापर्यंत त्याला एक अपवाद होतं. याची जगाची जशी जाणीव वाढतीये तसं तसं जग हे त्यापासून दूर जायला सुरुवात झालेली आहे. म्हणूनच आपल्याला ओला, उबेर, अमेरिकेमध्ये निर्माण झालेलं लिफ्ट सारखं मॉडेल किंवा इतरही अनेक जी मॉडेल्स निर्माण होत आहेत की आपल्या देशामध्ये सुद्धा आता मी जर मुंबईहून पुण्याला जाणार असेल तर मी कोणाला प्रवासाला बरोबर घेऊन जाऊ शकतो, अशा प्रकारची निर्माण झालेली मॉडेल्स ही सगळी त्याचीच द्योतक आहेत की ह्या गोष्टींचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. त्याचबरोबर जगामध्ये आपल्याला जे स्टार्टअप्स दिसत आहेत त्या स्टार्टअप्सचा प्रयत्न असा आहे की जिथे जिथे इनएफिशियन्सी म्हणजे अव्यवस्था आहे आणि जिथे जिथे इन्फॉर्मेशन असिमेट्री म्हणजे माहितीचा अभाव आहे तो दूर करणं. आणि त्यातनंच मग ओयो हॉटेल्स असतील की जिथे आपण एखाद्या ठिकाणी जातो पण आपल्याला तिथे हॉटेल कुठलं चांगलं आहे ते माहिती नसतं आणि ह्या केवळ विचारातनं ओयो निर्माण झालं की ज्याची गरज आहे आणि ज्याच्याकडे पुरवठा आहे त्यांना जोडण्याचं काम हे ओयोनी केलं आणि त्यामुळे जी इन्फॉर्मेशन असिमेट्री होती की माझी गरज आणि दुसऱ्याकडे असलेला पुरवठा याच्यामध्ये जो एक तफावत होती ती त्यातनं भेदली गेली. आणि हे स्टार्टअप्स वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत आणि ह्याची गतिमानता अधिक होणार आहे. आणि त्यामुळे
आतापर्यंत जो एक जगाचा वाढीकडे, जग सतत वाढत राहत आहे. वाढणं ही चांगली गोष्ट आहे, वाढ ती व्हायला पाहिजे. परंतु त्याचा जो एक प्रचंड मोठा दुष्परिणाम हा निसर्गावरती झालेला आहे, निसर्गाची हानी झालेली आहे. त्यामुळे हे स्थायी स्वरूपामध्ये अशा प्रकारे वाढ होणं शक्य नाही. आणि गंमत म्हणजे अशी आहे की जेवढं जेवढं आपल्याकडे गैरव्यवस्था असते, अव्यवस्था असते, तेवढ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्थेमध्ये सूज देखील असते. एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर पूर्वी माझा आयकराचं विवरणपत्र मला भरण्यासाठी कुठल्या तरी ऑफिसमध्ये जाऊन दाखल करायला लागत होतं. त्याच्यामध्ये असेसमेंट निघाली तर त्याच्यासाठी खेटे घालावे लागत होते. मला अनेक वेळा वाहनाचा वापर करावा लागत होता, इंधनाचा वापर करावा लागत होता. आणि ते एका प्रकारे वृद्धिकारक होतं, कारण जेवढं इथे वस्तूंचा वापर, इंधनाचा वापर, तेवढी अर्थव्यवस्था वाढलेली दिसते. परंतु ही सूज असते अर्थव्यवस्थेवरती, ही काही खऱ्या अर्थाने वाढ नव्हे. आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की ही अशा प्रकारची वाढ होणं हे जे आतापर्यंत जे मॉडेल होतं ते तेलाच्या आधारित मॉडेल होतं, की तेलाचं जेव्हा उत्खनन, त्याचं व्यापारीकरण मोठ्या प्रमाणावरती झालं, त्याला सुद्धा आता 100 वर्ष लोटली. परंतु गेल्या 4 दशकामध्ये तेलाचा वापर जो प्रचंड प्रमाणामध्ये वाढला, त्याच्याप्रमाणे ही स्थायी रचना टिकू शकणार नाही, अशा प्रकारची वाढ अर्थव्यवस्थेत होऊ शकणार नाही, याची जाणीवही लोकांना होते. आणि त्यामुळे एका वेगळ्या प्रकारच्या जगाकडे आपल्याला आता सामोरं जायला लागणार आहे. कारण जे पारंपरिक वाढीचं जे मॉडेल होतं त्याला आता छेद देणाऱ्या गोष्टी होणार आहेत. जशी जशी व्यवस्था निर्माण होते संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये, तसं तसं या वाढीला अधिकाधिक छेद दिले जाणार आहेत. कारण जे आहे आपल्याकडे, जी संसाधनं आहेत, त्यांचा वापर हा अधिकाधिक होणार आहे. त्यामुळे हा जो एक मोठा बदल आहे तो पण आपल्या व्यवसायावरती परिणाम करणार आहे. असं दिसेल की कोविडच्या आधी ज्या लोकांनी आपल्या व्यवसाय वृद्धीच्या नावाखाली असेट्स निर्माण केल्या, त्याच्यासाठी कर्ज घेतली, त्यांच्यावरती सगळ्यात अधिक समस्या आहे. पण अशी जी बिझनेस मॉडेल्स आहेत की दे आर लीन, ज्यांच्याकडे स्वतःचं रिअल इस्टेट निर्माण करण्याची आवश्यकता नाही, इंटेलेक्च्युअल कॅपिटल इज देअर रिअल इस्टेट, टेक्नॉलॉजी इज देअर रिअल इस्टेट, आणि त्यासाठी त्यांनी कर्ज उभा करण्याची त्यांना गरज नाही. त्याच्यामध्ये त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने, नेटवर्क्सनी काम ते करू शकलेले आहेत, काम उभं करू शकलेले आहेत, तंत्रज्ञानाची काही निर्मिती करू शकलेले आहेत. अशा बिझनेस मॉडेल्सना आता काही अडचण नाही. परंतु ज्यांनी अशा वाढीच्या हव्यासापोटी अधिक प्रमाणावरती कर्ज घेतलेली आहेत, त्यांच्यासमोर आज सर्वाधिक अडचण आहे. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण आता भविष्याचा विचार करतो, त्यावेळेला विचार करताना अल्पकाळ, मध्यम एक काळ, म्हणजे अल्पकाळ मी जेव्हा म्हणतो तेव्हा पुढचा 2 ते 6 महिन्याचा काळ, मध्यम काळ म्हणजे साधारण 6 महिने ते 2 वर्षाचा काळ, आणि दीर्घकाळ, असं आपल्याला त्याचं विवेचन करायला आवश्यक होतं. जेव्हा आपण अल्पकाळाचा विचार करतो म्हणजे पुढचे 2 ते 6 महिने, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की असे जे उद्योग आहेत की जे उद्योग हे ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजांच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत, मग ज्या वस्तू आपण रोज त्याचं आपण सेवन करत असतो, ग्राहक म्हणून वापर करत असतो, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांना कुठलीही अडचण आलेली आपल्याला कोविड काळात सुद्धा दिसलेली नाही. उलट त्यांचे कितीतरी वेगवेगळ्या वस्तूंचे खप हे वाढलेले आहेत. एक सॅनिटायझरचं आपण एक उदाहरण घेऊया. पण अशा अनेक गोष्टी या काळामध्ये लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याला अडचण आलेली नाही. परंतु कुठल्या गोष्टींना आज अडचण आलेली आहे की ज्याच्यामध्ये, ज्याला आपण असं म्हणू की जो आपण खर्च करतो तो आपल्या हातामध्ये आपण हात राखून करू शकतो. त्याची गरज आपल्याला आज असते असं नाही. आपण ठरवू शकतो की ती गरजेची पूर्ती मी केव्हा करू शकेन, केव्हा केली पाहिजे. आणि त्यामुळे अशा ज्या गरजा आहेत, मग उदाहरणार्थ पर्यटनासारखी गरज आहे, ती मी थांबवू शकतो. ती 1 वर्षाने मी पर्यटनाला गेलो तरी माझी काही अडचण नाही. मी हॉटेलिंग आज करूही शकत नाही, पण ते 2-3 महिने नाही केलं तरी फरक पडणार नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत त्यांच्यावरती अडचणी आलेल्या आहेत. परंतु अडचणी याचा अर्थ हे एखादा व्यवसाय संपला असं कधीही होत नाही. त्यामुळे आपण जेव्हा मध्यम आणि दीर्घकाळाचा विचार करू त्यावेळेला अर्थातच भारतासाठी काय संधी आहे त्याचाही आपण विचार करू. परंतु अल्पकाळासाठी ही जी क्षेत्र आहे, मग उदाहरणार्थ चारचाकी वाहनांचं क्षेत्र आहे, की तिथे जो खप होणार आहे तो खप अर्थातच कमी होणार आहे. कारण माणूस म्हणतो की पहिल्यांदा माझ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, माझे जर एखादा उद्योजक असेल, व्यावसायिक असेल, तर माझे कामगारांचे पगार हे माझ्यासाठी प्रायोरिटी आहे, माझी छानछुकी ही नंतरचा विषय होतो. आणि त्यामुळे अशी जी उंची खरेदी असते,
त्याला अर्थातच माणूस हा प्राधान्य कमी देतो आणि त्यामुळे त्या व्यवहारांवरती अर्थातच काही काळ या अल्प काळामध्ये 2 ते 6 महिने याच्यामध्ये थोड्या अडचणी आपल्याला जाणवतील असं दिसेल. अर्थातच गमतीचा भाग सांगायचा असा की ज्याला आपण लिकर म्हणतो ती कुठल्या प्रकारची गरज आहे हे आपापल्याला ठरवायला पाहिजे की ती माझी मूलभूत गरज आहे की तो माझी शानशोकी आहे. कारण जेव्हा ती त्याच्यावरचा लॉकडाऊन उठवला गेला आणि ती दुकानं उघडली गेली त्यावेळेला किती मोठ्या प्रमाणात ती रांगा लागल्या ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे त्याचं वर्गीकरण कुठे करायचं हे प्रत्येकाने ठरवावं. परंतु सांगायचा मुद्दा असा की पुढच्या 2 ते 6 महिन्यामध्ये अशा ज्या गरजा आहेत की त्या गरजा ह्या प्राधान्याने मला भागवण्याची गरज नाही, त्या भागवण्यासाठी मला वेळ आहे आणि त्यामुळे त्या उद्योगांवरती काही काळ हे थोडंसं मळभ किंवा धग आल्यानंतर जशी एक अवस्था आपली होते तशी एक काळजीची अवस्था निर्माण त्यांच्यामध्ये होईल. परंतु नंतरच्या काळात मात्र त्यांच्यासाठी खूप चांगल्या संकेतही आहेत, त्याचाही मी उल्लेख नंतर करणार आहे. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short hand butterfly? Short hand butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ फोकस करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say, become a pro. Become a pro. Money will flow. The fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.